8 वर्षाचा मुन्ना शाळेच्या बसमध्ये चढला आणि बस रिकामी बघून चकित झाला. त्याने समोर उभ्या असलेल्या कंडक्टर काकाकडे पाहिले व त्यांना विचारणारच होता की आज बस रिकामी का. तेवढ्यात काकाच त्याला म्हणाले, बेटा, आज बस फक्त तुझ्यासाठी. इतर मुले आज आधीच्या फेरीत घरी गेली. मुन्ना एका सीटवर जाऊन खिडकीजवळ सरकला. निदान आज त्याला खिडकीतून बाहेर बघायला मिळणार होते. बस सुरू झाली. ते छोटेसे गाव हिमालयाच्या कुशीत होते. आर्मीची शाळा होती. त्याचे वडील आर्मीत होते. तो खूप लहान असताना एका सडक दुर्घटनेच्या बळी पडले, पण तरी त्याला ते चांगले आठवत होते. त्याचे खूप लाड करायचे. ते एका अनाथ आश्रममध्ये वाढले होते. त्यांचे कोणीच जवळचे नातेवाईक नव्हते. त्याची आई देखील अनाथ आश्रमात वाढली होती. खूप हुशार होती. तिला डॉक्टर व्हायचे होते. 12वी नंतर तिला आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्या कॉलेजची एक अट असते, ती म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर सैन्यातच नोकरी करावी लागते, निदान 5 वर्ष तरी. तिला तेच सोयीस्कर होते. घर आर्मीकडून मिळायचे. कॅन्टीनची सुविधा आणि कॅन्टोन्मेंटची सुरक्षितता. तिची आणि त्याच्या वडिलांची ओळख तिथेच झाली. वडिलांना टायफॉइड झाला होता आणि त्यांना ॲडमिट करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या आईनेच त्याची नर्स होती. आई ख्रिश्चन होती तर वडील मुस्लिम. त्यांच्या लग्नाला विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता, कारण त्यांचे कुठलेच नातेवाईक नव्हते. हो, त्याच्या वडिलांना त्याच्या आजोबांकडून जमीन मिळाली होती आणि ती जमीन खूप मोक्याच्या ठिकाणी होती. लग्नानंतर त्याने ती विकली व कॅन्टोन्मेंटच्या अगदी जवळ एक सुंदर टुमदार बंगला बांधला. त्याच्या आईला बऱ्याच कला अवगत होत्या. ती उत्तम स्वयंपाक देखील करायची. तिने आपले घर खूप सुबक आणि सुंदर रीतीने सजवले होते. त्याच्या वडिलांना तिचा खूप अभिमान होता. आपल्या मित्रांसमोर ते नेहमी त्याच्या आईची खूप स्तुती करीत. किती प्रेम होते दोघांचे एकमेकांवर, त्याला तितकेच आठवे. त्यांचे लग्न झाले तेव्हा ते कॅप्टन होते, पण लग्नानंतर काही दिवसातच त्यांना प्रमोशन मिळाले व ते मेजर झाले. त्यावेळी त्यांची पोस्टिंग बॉर्डरवर झाली. आई खूप मिस करायची त्यांना, पण शेजार खूप चांगला होता, त्यामुळे त्यांना तिची इतकी काळजी वाटली नाही. पुन्हा तिची नोकरी होती. फावल्या वेळात ती बगीचात काम करी. आपल्या बरोबर मुन्नाला देखील काम करायला लावी. बिया कशा पेरायच्या, रोप तयार झाले की ते कसे दुसऱ्या जागी लावायचे, पाणी कसे आणि केव्हा द्यायचे, हे सर्व समजावून सांगत असे. मुन्ना 3 वर्षाचा झाल्यावर त्याला तिने आर्मीच्याच नर्सरी शाळेत घातले. त्याला शाळेची बस नेत असे. त्या ठिकाणी प्ले स्कूल वगैरे प्रकार नव्हता. मुलांवर खूप दडपण देखील नव्हते. सगळे सुरळीत चालले होते आणि दैवाने घाला घातला. वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवस त्याची आई फारच खचून गेली होती. तिला शेजारच्यांनी फार धीर दिला. तिला आपल्या मुलाला मोठे करायचे आहे याची हळुवारपणे जाणीव करून दिली. ती तेवढ्यापुरती सावरली, मात्र पहिल्यासारखी हसरी राहिली नाही. आपल्या मुन्नासमोर ती आपला चेहरा नेहमी हसरा ठेवत असे, पण आतल्या आत झुरत असे. मुन्नाला तिने काही कमी पडू दिले नाही, मात्र त्याचे फालतू लाड देखील केले नाही. ती शिस्तप्रिय होती. रागवायची नाही, मात्र आपल्या मतांवर ठाम राहायची. यामुळे मुन्ना खूप लागवी झाला. हट्ट करीत नसे. शेजारी पाजारी आणि शाळेत तो सर्वांचा लाडका होता. बस नागमोडी वळणांवरून सावकाश चालली होती. रस्त्याच्या दुतर्फा सुंदर गवती फुले उमलली होती. थोड्या अंतरावर मग जंगल सुरू होई. वसंत ऋतू होता. जंगल दुरून फुललेले दिसत होते. निसर्गाने किती रंग विखुरले होते. पर्वतीय भागामुळे संध्याकाळी लवकर अंधारून येत असे आणि पावसाची टिपटिप चालू होई. त्याचा स्टॉप कधी आला त्याला समजलेच नाही. मुन्ना, उठ, तुला घरी जायचे आहे ना, कंडक्टर काका प्रेमाने म्हणाले. तसा तो आपल्या तंद्रीतून जागा झाला. बसमधून उतरला आणि त्याच्या घराकडे चालणाऱ्या पाऊल वाटेवरून चालू लागला. बहुधा त्याची आई त्याला घ्यायला येत असे. काही विशेष काम निघाले तरच ती यायची नाही. आज अम्मीने आपल्यासाठी खायला काय बनवले असेल? कधी केक, कधी कुकीज, तर कधी कटलेट, घरी बनवलेली ब्रेड व त्याचे निरनिराळे सँडविच, कधी इडली सांबर किंवा डोसे, तर कधी चायनीज, कधी कबाब, कधी बिर्याणी, तर कधी खूप चवदार सूप आणि टोस्ट. गुजराती, महाराष्ट्रीयन पाक प्रकार, लाडू, चिक्की, चिवडा, किती छान आईस्क्रीम बनवते आपली आई. ते नेहमी फ्रीजमध्ये असे. पर्वतीय भागातील मुबलक चविष्ट फळे नेहमी घरी असत. त्याला आपल्या आईचा खूप अभिमान वाटे. आपल्या तंद्रीत तो त्या वाटेवरचे छोटे छोटे दगड उडवीत चालला होता. पण त्याने खूपशी रानफुले गोळा केली व त्याचा एक गुच्छा बनवला. आई ही फुले फुलदाणीत लावेल. गुच्छ बघून किती खुश होईल. नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्मित खुलले. आईला तो घट्ट मिठी मारेल. मग आई त्याला गालावर एक गोड चुंबन देईल. हात धुवून ये म्हणेल. बघ तुझ्यासाठी काय बनवले आहे म्हणेल. मग ती त्याला वाढून जवळ बसेल. तो एक घास तिला देऊन मगच आपल्या तोंडात घाली.
तिचा घास संपला की पुन्हा तिला भरवी, मध्येच आई त्याला भरवी. कधी रात्र दाटून येई कळतच नसे. कपडे बदलून तो आईला हाक मारी. आई देखील कपडे बदलून त्याला जवळ कुशीत घेऊन निजवी. एखादी गोष्ट सांगत सांगत, अरे आता घर जवळ आले आहे, या टेकडीच्या वरून ते दिसेल. अगदी 5 मिनिटांवर त्याने टेकडीवरून आपल्या घरावर नजर टाकली तर त्याला काही कळेना. आपला बगीचा, इथे तर नुसते गवत दिसत आहे. आज आई देखील दारात उभी नाही. अजून जवळ आल्यावर त्याने गेट उघडले. किती आवाज केला गेटने उघडताना. बाप रे, दाराला कुलूप. सगळीकडे अंधारच अंधार. आईला तर अंधार अजिबात आवडत नाही. आता त्याला रडू फुटले. रडत रडत तो शेजारी गेला. मणी मावशीकडे. त्याने कडी वाजवली. बेलपर्यंत त्याचे हात पोचले नाहीत. मावशीने दार उघडले आणि त्याला बघून खूपच चकित झाली. मुन्ना, तू इथे कसा काय आलास? तू बरा झालास? आजारी होतास, ॲडमिट होतास आणि तू हॉस्टेलमध्ये होतास. तुला कसे सोडले? मी तुझ्या शाळेत फोन करते. तू आत ये बाळा. मी तुला काहीतरी खायला देते. नाही, त्याआधी तुला गरम गरम दूध देते, त्यात चॉकलेट पावडर घालू. असे बोलत बोलत तिने त्याला जवळ घेतले. बाळा, तुला खूप ताप आलाय. देवा रे, मी काय करू? तुझे अंकल देखील बाहेर गावी गेले आहेत. थांब, मी तुझ्यासाठी दूध आणते. तोवर तू दुलाई पांघरून झोप इथे. मी तुझ्या शाळेत पण फोन करते. घाबरू नकोस हो, बरा होशील. पण मावशी, आम्ही कुठे गेले? कुलूप का आहे आमच्या घराला? आणि बगीच्यात फुले नाहीत, नुसते गवत आहे. मला आईला भेटायचे आहे. मी येणार हे माहीत असून सुद्धा तिने कुलूप का लावले? मुन्ना इतके बोलून पुन्हा मोठ्याने हुंदके देत रडू लागला. मणी मावशीने त्याला जवळ घेऊन घट्ट धरले आणि तिच्या डोळ्यातून देखील अश्रू ओघळू लागले. तिला समजेना की त्याला कसे सांगावे की त्याची आई आता या जगात नाही. तिला जाऊन 6 महिने झालेत. हा अचानक इथे कसा आला? शाळेचे व्यवस्थापन इतके बेजबाबदार. शाळेचे गेट बंद असतात. तिथे 2 गुरखे चौकीदार आहेत जे मुन्नाला चांगले ओळखतात. हा प्रकार काय आहे? ती त्याला धरूनच एका कपाटाजवळ गेली आणि ताप कमी करायचे औषध काढले. त्याला पाजले. मग दूध गरम केले. पण त्याने तोंड फिरवले. आम्ही मला आम्ही पाहिजे. ती आल्याशिवाय मी काहीच घेणार नाही. तो खूप मोठ्याने रडू लागला. मणी मावशीने फोन करून तिच्या एका शेजारच्या मैत्रिणीला बोलावले. ती खूपच हळू आवाजात तिच्याशी बोलत होती. शेजारीन धावतच आली. तिने मुन्नाला घट्ट मिठी मारली. मणीने शाळेत फोन लावला. तो फोन दवाखान्यात ट्रान्सफर झाला. फोनवर डॉक्टर आले. मणीने मैत्रिणीला खुणावून मुन्नाला आत घेऊन जाण्यासाठी सांगितले. हॅलो डॉक्टर, मी मुन्नाची मावशी बोलत आहे. मावशी म्हणजे मुन्नाची आईवडील माझ्या शेजारी राहत असत. आमचे घनिष्ठ संबंध होते. मुन्ना इथे पोचला आहे. त्याला खूप ताप आहे. तो दवाखान्यात भरती आहे. माझ्या माहितीप्रमाणे तसेच तो गेल्या 6 महिन्यांपासून हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याची आई वारल्यापासून वडील तर आधीच गेले होते. हा इतका छोटा मुलगा अशा अवस्थेत इथे आला कसा? तुमचे प्रशासन इतके बेजबाबदार आहे. तापाच्या तंद्रीत त्याला आपली आई या जगात नाही हे देखील समजत नाहीये. मी त्याला कसे सांगू? तो बसनेच आला असणार. पायी तर येऊ शकणार नाही. बसने त्याला इथवर आणलेच कसे? बस कंडक्टर, ड्रायव्हर यांना माहीत नव्हते की काय हा अनाथ आहे. गेल्या 6 महिन्यांपासून जर तो बसने आला गेला नाही तर आज त्याला इथे कसे आणले? मणी संतापून बोलत होती. तिचा आवाज चढला होता. मध्येच तिची मैत्रिणीने बेडरूमचे दार बंद केले. मुन्ना ऐकेल या भीतीने. पलीकडून डॉक्टर म्हणाले, मी ओळखले तुम्हाला. आणि आज शनिवार आहे. शाळेला सुट्टी असते. कंडक्टर आणि ड्रायव्हर सुट्टीवर असतात. बस गराजमधून बाहेर पडत नाही. मला 2 मिनिटं द्या. मी वॉर्डमध्ये जाऊन बघतो. असे होणे अशक्य आहे. वॉर्डमध्ये सतत नर्स असते. होल्ड ऑन. मणीच्या पायाखालून जमीन सरकली. खरंच ती हे सगळं कसे विसरून गेली? काही क्षणातच डॉक्टर परत फोनवर आले. मॅडम, तुम्हाला कसे आणि काय सांगावे हेच मला कळत नाही. मुन्ना इथेच आहे. होता. इतक्यात त्याचे निधन झाले. काय? हे कसे शक्य आहे? तो इथे आहे, जिवंत आहे. मी त्याला औषध पाजले. आत रूममध्ये आहे. तुम्ही शुद्धीवर आहात? एखादा दुसरा मुलगा निधन पावला असेल आणि तुम्ही मुन्ना समजता? मॅडम, तुम्ही इकडे या आणि ओळख पटवा. तो आमचा खूप लाडका होता. आम्हा सर्वांना शॉक बसला आहे. डॉक्टर म्हणाले, मी मुन्नाला सोडून कशी येऊ? तुम्ही मूर्ख झाला आहात का? तुम्ही इथे या आणि खात्री करून घ्या. इथे काय मुन्नाची आत्मा आली की भूत? एखादा जिवंत व्यक्तीचे भूत कसे होऊ शकते? आम्हाला समजत नाही इकडे की याला याची आई देवाघरी गेली आहे कसे सांगावे? याला किती धक्का बसेल? तो धक्का याचा जीव घेऊ शकतो.
मला याचा जीव वाचवायचा आहे. मणी किंचाळून बोलत होती. ठीक आहे, मी माझ्या टीमला घेऊन येतो, लगेच निघतो, डॉक्टर म्हणाले. ते देखील पूर्ण गोंधळून गेले होते. त्यांच्या आयुष्यात असा विचित्र प्रसंग पहिल्यांदाच आला होता. मनोमन ते प्रार्थना करत होते, हे एक दुःस्वप्न असेल तर किती बरे होईल. मुन्ना जिवंत असला तर मी त्याला मुळीच शॉक बसू देणार नाही. हे सर्व वैद्यकीय शास्त्राच्या आवाक्याबाहेरचे होते. हे ईश्वर, मला शक्ती दे. मुन्ना जिवंत असू दे. या चमत्काराचे सगळे श्रेय तुला. मी नतमस्तक होत आहे तुझ्यासमोर. ते स्वतः हवालदिल झाले होते. त्यांची सगळी टीम मणीकडे पोचली. मणीने त्यांना जिथे मुन्ना होता तिथे नेले. तिची मैत्रीण त्याला थोपटत स्वतः झोपी गेली होती. मणीने तिला उठवले तेव्हा ती खडबडून जागी झाली. मुन्नाच्या अंगावरचे पांघरून काढले तर तिथे मुन्ना नव्हता. मणी किंचाळली. बेभान होऊन तिने आपल्या मैत्रिणीला एक झापड मारली. मग सगळ्यांकडे वळून म्हणाली, मला माहीत आहे मुन्ना कुठे असेल, चला माझ्याबरोबर. पण इतक्या पावसात तो बाहेर गेला असेल, डॉक्टर म्हणाले. चला म्हणते ना, मणीने उत्तर दिले. थक्क होऊन सगळे तिच्या पाठोपाठ चालू लागले. तिने त्यांना सिमेट्रीमध्ये नेले. सर्वत्र अंधार होता. तिघा चौघांनीच टॉर्च लावली. बोचरी थंडी होती. तिने सर्वांना मुन्नाच्या आईच्या थडग्याजवळ नेले. मुन्ना आईच्या थडग्याजवळ पडलेला होता, निष्प्राण. त्याच्या आईचे थडगे कुठे आहे हे त्याला कसे कळले असावे, हा अनुत्तरित प्रश्न होता. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. मणीने पुढे होऊन मुन्नावर एक शाल टाकली. या बाळाच्या अंत्ययात्रेची तयारी करा. याला आपल्या आईजवळच निजू आपण, अन्यथा याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला. पोस्टमॉर्टम होणे आवश्यक होते. त्यानंतरच पुढे काय करणे शक्य होते. आकाश स्तब्ध होते. पृथ्वी स्तब्ध होती. दाही दिशा स्तब्ध होत्या. कुठल्या तरी पाण्याच्या डबक्यात एक बेडूक डराव करीत होता. इतकेच.